आर्थिक एकत्रीकरणाचा मुद्दा लक्षात घेण्यात आला असून त्यावर कार्यवाही देखील करण्यात आली आहे. विकास आणि आर्थिक एकत्रीकरणाचं उद्दिष्ट अर्थसंकल्पामध्ये उत्तम प्रकारे साध्य करण्यात आलं आहे. विकास केंद्रस्थानी ठेवून भारतीय अर्थव्यवस्था सातत्यानं विकास पथावर अग्रेसर आहे. हा वृद्धी दर असाच कायम ठेवायचा आहे, असं केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत उद्योग क्षेत्र, व्यापार तसंच बँकिंग क्षेत्रातील भागधारक आणि आर्थिक संस्थांमधील भागधारकांशी अर्थसंकल्प संबंधात संवाद साधत होत्या. We want to sustain that recovery, sustain that growth, which has kept India at the good level of growing, which no other country except for one has managed to reach. And the credit goes to the people of India for somehow absorbing all the little help which the government has come up with, either in the form of relief or in the form of a policy between 2020 and today. And that recovery momentum should not be lost, and therefore it was an expressed desire of the Prime Minister that the public capital expenditure should be kept up, and that is why it has reached double digit 10 lakh crores. प्रत्यक्ष कर व्यवस्था सुलभ बनवण्याच्या उद्देशानं नवी करव्यवस्था सादर करण्यात आली आहे. यातील कोणती करव्यवस्था निवडायची हे करदात्यांनी ठरवायचं आहे, असं त्यांनी सांगितलं. देशात $8 अब्ज इतकी परकीय गंगाजळी असून देशाच्या अर्थव्यवस्थेच्या मूलभूत तत्वांवर कुठलाही प्रभाव पडलेला नाही. अर्थव्यवस्था मजबूत आहे, असं त्या म्हणाल्या. सरकारच्या चांगल्या धोरणांचा जनतेला लाभ होत आहे. संतुलित विकास आणि महसुली मजबूती याकडे विशेष लक्ष देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. खासगी गुंतवणूक आणि भांडवली खर्चाबाबत खासगी क्षेत्राचं मत सरकारला जाणून घ्यायचं आहे, असंही त्या म्हणाल्या. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत अदानी समूहाच्या एफपीओबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सीतारामन यांनी स्पष्ट केलं की बाजार नियामक त्यांचं काम करत आहे आणि त्यांना निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य आहे. एफपीओ रद्द झाल्याच्या देशाच्या प्रतिमेवर कुठलाही प्रभाव पडणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. राज्य सरकारांना सोबत घेऊन केंद्र सरकार काम करत आहे. राज्यांना भांडवली गुंतवणुकीसाठी 50 वर्ष बिनव्याजी कर्जाची अर्थसंकल्पात करण्यात आलेली घोषणा हे राज्यांसाठी खूप मोठं प्रोत्साहन आहे. यामुळे राज्यांची भांडवली खर्चाची गरज पूर्ण होईल, असं राज्याचे वित्तमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. वाढीव भांडवली खर्चाचं नियोजन सुरू असून सर्व संबंधित मंत्रालयं 1 एप्रिल 2023 पासून नव्या तरतुदींनुसार खर्च करण्यासाठी सज्ज असतील. राज्यांसाठीच्या 1,30,000 कोटी रुपयांच्या वाढीव भांडवली खर्चासाठीची मार्गदर्शक तत्व जारी करण्यात आली आहेत, असं केंद्रीय वित्त सचिवांनी सांगितलं. केंद्रीय वित्त राज्यमंत्री भागवत कराड, पंकज चौधरी, मुख्य आर्थिक सल्लागार अनंत नागेश्वरन आणि वित्त विभागाचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.